असला विचारू का. आणि खूप भारी मंदिर आहे मित्रांनो. बाप रे, हे बघा. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला मी 2 मंदिर दाखवले होते अंजनेरीच्या रस्त्याने जाताना. त्यापैकीच मला ना कमेंटमध्ये लोकांनी सांगितलं होतं की इथे 2 नाही तर 10 मंदिर आहे, पण जाताना तुम्हाला 3 किंवा 4च मंदिरं दिसतात. तर अजून एक मंदिर मला दिसले. आता मी त्याच्या दिशेने ना, इथे बघा, इथे ना पुढून आहे ना रस्ता आहे, तर तो रस्ता शोधत 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 चाललोय. धपक्याने एडिट करायची. फायनली एक मंदिर आपल्याला सापडलं आणि खूप भारी मंदिर आहे मित्रांनो, बघू शकता. हे बघा, मंदिराच्या इतिहासाबद्दल माहिती नाही मित्रांनो, पण विचारू आपण गावकऱ्यांना, विचारू, आसपासला विचारू. आणि खूप भारी मंदिर आहे मित्रांनो. बाप रे, हे बघा, हे बघा. काय अवस्था आहे मित्रांनो. तरी पण एवढ्या वर्षानंतर आहे ना हे मंदिर म्हणजे ठामपणे आपली साक्ष देत आहे मित्रांनो. सांगता आपला धर्म किती जुना आहे आणि आपण आपल्या धर्मासाठी किती लढलोय. एकदा नीट बघा ना मित्रांनो, तिकडे बघा गणपती बाप्पाची मूर्ती दिसते. मला माहिती नाही तुम्ही हे बघितलंय का नाही, पण हे नाशिकमध्येच आहे आणि खूपच जवळ आहे मित्रांनो. इथे येऊन माझं असं म्हणणं आहे का तुम्ही व्हिजिट केलं पाहिजे या मंदिरांना. पूर्ण मंदिर दाखवतो मी तुम्हाला. गणपती बाप्पा मोरया. आणि समोर आहे ना मित्रांनो, इथे चक्रधर स्वामी ना, बरोबर ना, चं मंदिर आहे. मित्रांनो, गावकऱ्यांकडून आहे ना अशी माहिती भेटली आहे का हा मंदिर 1400 ते 1500 वर्ष जुना मंदिर आहे. आणि मित्रांनो, थोडं अजून पुढं आलो ना तर हे बघा,